नमस्कार मित्रांनो, चला आज आपण स्टार्ट करूया आपला प्रॅक्टिस सेट 5.3. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण लास्टला आपला प्रॅक्टिस सेट 5.2 कंप्लीट केला होता. ऑल ऑफ यू नो दॅट वी लर्न द अवर एक्सपेन्शन फॉर्म्युले. ओके, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.1 पण केला होता आणि त्यानंतर आपण काय केलं होतं बेटा, प्रॅक्टिस सेट 5.2 पण कंप्लीट केला होता. सो टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट अवर प्रॅक्टिस सेट 5.3. पण त्या अगोदर काही कॉन्सेप्ट बघूया, काही टॉपिक्स बघूया की नेमके 5.3 प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला आपल्याला कोणते कोणते टॉपिक गरजेचे असेल. ओके, सो वेलकम टू ऑल ऑफ इन माय चॅनल मॅथमॅटिकल रनर. वी हॅव टू ग्रो मॅथमॅटिक्स टू मॅथमॅटिक्स. चला बघूया आपला आजचा कॉन्सेप्ट. व्हॉट इज इट? प्रॅक्टिस सेट 5.3. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी व्हॉट वी हॅव टू सी. लेट्स लर्न. आज आपण शिकूया, काय शिकायचं? एक्सपेन्शन ऑफ ए मायनस बी होल क्यूब. लास्टला आपण काय बघितलं होतं? लास्टला आपण एक्सपेन्शन ऑफ ए प्लस बी होल क्यूब बघितलं होतं बेटा, बरोबर? ऑल ऑफ यू नो दॅट व्हेरी वेल. आपण लास्टला काय बघितलं होतं? ए प्लस बी होल क्यूब. आज काय बघायचं? एक्सपेन्शन ऑफ ए मायनस बी. फक्त साईन चेंज होत आहे, इथे प्लस होतं, इथे मायनस आहे. इट मीन्स ए मायनस बी होल क्यूब. याला आपण एक्सपॅन्ड करूया आणि बघूया नेमकं यामध्ये काय काय होतं. सो सी हियर, यू नो व्हेरी वेल, वेन द एनी नंबर गेव्स, व्हॉट इज इट? वेन द एनी नंबर गेट्स द पॉवर 3. ओके, कोणत्याही नंबरला पॉवर जर 3 असेल, जस्ट लाईक 2चा पॉवर 3 असेल, इट मीन्स वॉट? वी राईट दॅट नंबर 3 टाइम्स, मीन्स 2 2 2 अँड वी मल्टिप्लाय दॅट नंबर विथ इट सेल्फ. ओके, आपण काय करतोय की समजा कोणत्याही नंबरचा पॉवर 3 असेल, ज्याला आपण क्यूब म्हणतोय. ओके, तर आपण काय करतो बेटा, त्या नंबरला आपण 3दा लिहितोय. 3दा का बरं? कारण त्या नंबरचा पॉवर 3 आहे. ओके, सो वी राईट दॅट नंबर 3 टाइम्स अँड वी गेट द मल्टिप्लिकेशन ऑफ इट सेल्फ. आणि त्यासोबत त्याच नंबरला काय करतो बेटा, मल्टिप्लाय करतोय. ऑल ऑफ यू नो दॅट व्हेरी वेल. खूपच इझी होतं, तुम्हाला समजलं असेल बेटा अबाउट द क्यूब्स. ओके, सो अप्लाय दॅट फंडा हियर. ओके, तर लुक ॲट हियर. काय करायचं की समजा ए मायनस बी होल क्यूब असेल, त्याला पण आपण काय करू? एक्सपॅन्ड करू. ए मायनस बी देन ए मायनस बी. इट व्हेरी इझी. ओके, जस्ट लाईक 2 क्यूब. जसं की आपण इथे 2 क्यूबला कसं लिहिलं होतं बेटा? 2 इंटू 2 इंटू 2. त्याचप्रमाणे आपण ए मायनस बी होल क्यूबला कसं लिहायचं? ए मायनस बी अँड ए मायनस बी इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड. चला देन बेटा, यामध्ये आपण सिम्पली काय करायचं, जसं की आपण लास्ट टाइम बघितलं होतं ए प्लस बी होल क्यूबमध्ये, त्याप्रमाणे आपण फर्स्ट ए मायनस बी गेट ॲज इट इज अँड सेकंड वन सी हियर, सेकंड 2 ए मायनस बी. बघा, दोन्हीही ए मायनस बीचे जे काही फॉर्मॅट ब्रॅकेट्स आहे, बोथ आर इन द मल्टिप्लिकेशन. दॅट्स वाय ए मायनस बी होल स्क्वेअर. All of you understood? If you multiply that a minus b into a minus b, it means a minus b whole square. Understood? Then see here that a minus b get as it is, and you know very well a minus b whole square is what? तुम्हाला माहिती आहे की बेटा ए मायनस बीचा होल स्क्वेअर काय होतं आपला? ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. व्हेरी इझी. मग काय करायचं? तुमच्याकडे 2 ब्रॅकेट आहे. तुम्हाला मी काय शिकवलं होतं की समजा आपल्याकडे अशा प्रकारे 2 ब्रॅकेट जर असतील, कशामध्ये? मल्टिप्लायमध्ये. तर काय करायचं की या ब्रॅकेटमधला जो फर्स्ट एलिमेंट आहे, त्याने आपण या ब्रॅकेटमधल्या सेकंड ब्रॅकेटमधल्या सगळ्या एलिमेंटला काय करायचं बेटा? मल्टिप्लाय करायचं. आणि त्यानंतर या ब्रॅकेटमधला जो सेकंड एलिमेंट असेल, त्याने आपण काय करायचं? सेकंड ब्रॅकेटमधल्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. इट व्हेरी इझी. देन अप्लाय दिस फंडा ऑन दॅट प्रॉब्लेम. ओके, सी हियर. समजा आपल्याकडे ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर जर असेल, तर काय करायचं बेटा? सिम्पली ए इंटू दॅट होल ब्रॅकेट मीन्स ए इंटू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, देन दॅट बी इंटू दॅट होल ब्रॅकेट मीन्स मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ऑल ऑफ यू नो दॅट. सगळ्यांना कळत असेल की आपण फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 2 एलिमेंट्सनी सेकंड ब्रॅकेटला होल्ली मल्टिप्लाय करतो. देन सी हियर, ए इंटू ए स्क्वेअर इज ए क्यूब, देन मायनस 2a इंटू बी इंटू ए इज 2a स्क्वेअर बी. ओके, देन दॅट बी स्क्वेअर इंटू ए इज वॉट? ए बी स्क्वेअर. अंडरस्टूड? देन दॅट मायनस बी इंटू ए स्क्वेअर इज मायनस ए बी ए स्क्वेअर बी. देन मायनस बी इंटू मायनस ट्वाईस ए बी, मायनस मायनस गेट प्लस अँड दॅट 2a बी स्क्वेअर. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? हा जो मायनस आहे आणि हा मायनस होऊन जाईल आपला प्लस. इथे बघा, अँड दॅट 2 ॲज इट इज, ए ऑल्सो ॲज इट इज, अँड दॅट बी इंटू बी इज बी स्क्वेअर. Understand? And the last thing, b into b square is b cube. Okay, and minus and plus get minus. Understood about that? तुम्हाला स्टेप समजली असेल. नाही समजली मला बिंदास विचारायचं. I will clear your doubts. Okay, then see here, last is what? That a cube is as it is. हा a cube असेल आपल्याकडे as it is, and you know very well, see here that minus twice a square b. बघा, हा जो minus twice a square b आहे, then that see here that minus a square b.
हा मायनस ए स्क्वेअर बी. बघा दोघाकडे कॉमन काय आहे बेटा, कॉमन एलिमेंट्स आहे, कॉमन फॅक्टर्स आहे. विच वन, ए स्क्वेअर बी, ए स्क्वेअर बी. त्यामुळे दोघांचे कोएफिशियंट जे असतात, कोएफिशियंट म्हणजे त्यासोबत असलेला एक नंबर, त्यांची काय होते बेटा, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होत असते. काय, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. इट मीन्स बेरीज किंवा वजाबाकी. तर बघा इथे आपल्याकडे -2 आहे, इथे -2, इथे काही नाही म्हणजे -1 अँड -2 - 1 इज हाऊ मच, -3. ओके, दॅट्स वाय द आन्सर ऑफ दॅट इज वॉट, -3 ए स्क्वेअर बी. ओके, बघा इथे मग आता काय काय बेटा इथे, दॅट -2 ए स्क्वेअर बी अँड दॅट a square b is how much, -3 a square b. See here. Okay, and same funda here also. What is it, 2ab square plus ab square, 2ab square plus ab square, how much, plus 3ab square. Okay, and that minus b cube get as it is. So simply that's the formula for a minus b whole cube, and that's the expansion of a minus b whole cube. समजलं सगळ्यांना बेटा, all of you understand that की a minus b चं whole cube काय होतं बेटा आपल्याकडे, a cube minus 3 times a square b plus 3 times ab square minus b cube. Okay, so all of you understand that about the a minus b whole cube and a plus whole cube, जे की आपण लास्टला शिकलो होतो. सो सी हियर सम एक्सपेन्शन हियर. बघा तुम्हाला काही ते प्रॉब्लेम गिवन आहे जे की सॉल्ड एक्झाम्पल आहे. बघा जर समजा तुम्हाला काय करायचं असेल, वी हॅव टू एक्सपॅन्ड. सी द फर्स्ट एक्झाम्पल, वी हॅव टू एक्सपॅन्ड x -2 होल क्यूब. आपल्याला x -2 होल क्यूबला काय करायचं बेटा, एक्सपॅन्ड करायचं आहे. बघा इथे एच्या ठिकाणी x आहे, बीच्या ठिकाणी काय बेटा 2 आहे, आणि बेटा आपल्याला फॉर्म्युला काय म्हणतं आहे की a minus b होल क्यूब इज वॉट, a क्यूब minus 3 times a square b plus 3 times ab square minus b क्यूब. हिअर इट इज टेकिंग a इक्वल्स टू x, म्हणजे xच्या ठिकाणी आपण a घेऊया आणि बीच्या ठिकाणी 2 घेऊया. इट मीन्स एच्या ठिकाणी आपण x घेतला आहे आणि बीच्या ठिकाणी 2 घेतला आहे. इथे पुट करा सिम्पल. या एच्या ठिकाणी आपण x घेतला आहे, देन x क्यूब minus 3 times x square into 2 plus 3 times x into 2 square minus 2 cube. You know very well x cube is x cube as it is, then minus 3 into 2 is how much, -6, and that x square also as it is, then that plus symbol also, and you know very well 2 चा square किती होतो रे, 2 चा square 4 and 4 into 3 is how much, 12x. Okay, and that 2 cube is how much, 8. That's why x cube minus 6x square plus 12x minus 8. It very easy example. Simple आहे. तुम्हाला समजा फॉर्म्युला माहिती असेल a minus b whole cube, then you easily solve that problem, any problem. ओके, फक्त काय करायचं की त्यामध्ये जे एलिमेंट्स आहे, बघा इथे काय होतं आपल्याकडे x -2 होतं. सिम्पल फॉर्म्युला अप्लाय करायचा. ओके, फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला की a क्यूब minus 3 times a square b plus 3ab square प्लस, सॉरी नॉट प्लस, मायनस बी स्क्वेअर. ओके, मायनस बी क्यूब नॉट स्क्वेअर. ओके, बी क्यूब. सिम्पल काय करायचं, या एक्सच्या ठिकाणी, सॉरी एच्या ठिकाणी आपण एक्स आहे आणि बीच्या ठिकाणी आपल्याकडे 2 आहे. ओके, तर या एच्या ठिकाणी तुम्ही एक्स पुट करा, ते काय होईल, एक्स क्यूब होईल. देन मायनस सिम्बॉल, देन 3 इंटू ए, पण ए आपला एक्स आहे, दॅट्स वाय -3 एक्स स्क्वेअर, आणि हा जो बी आहे, बी काय आपल्याकडे 2 आहे, इंटू 2 करायचं. देन 3 into 2 इज 6, दॅट्स वाय 6x स्क्वेअर. सिम्पल हाच फंडा आपण यूज करून आपल्याला आन्सर मिळालं आहे x क्यूब minus 6x स्क्वेअर प्लस 12x minus 8. होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड अवर फर्स्ट एक्झाम्पल. तुम्हाला फर्स्ट जर समजलं असेल तर सेकंड तुम्हाला होमवर्क आहे, सेकंड तुम्हीच करायचं. थर्ड पण तुम्हाला होमवर्क आहे, थर्ड पण तुम्हीच करायचं, कारण खूपच इझी आहे. यामध्ये जर सगळ्याच गोष्टी जर मी सांगितल्या, तुम्ही स्वतःहून काय करायचं, ओके स्वतःहून पण थोडं लॉजिक लावायचं ना की यामध्ये काय पॉसिबल आहे. सिम्पल, ज्यांना फॉर्म्युला समजला कोणता, a minus b होल क्यूब इक्वल्स टू काय होतं, a क्यूब minus 3 times ab स्क्वेअर या a स्क्वेअर b प्लस 3 times ab स्क्वेअर मायनस b क्यूब. ज्यांना फॉर्म्युला समजला त्यांनी इझिली या फॉर्मॅटला सॉल्व करू शकतात. बघा इथे 4p आहे, तर 4p तुमचा a असेल आणि 5q तुमचा b असेल. सिम्पली फॉर्म्युलामध्ये अप्लाय करत चला या क्वेश्चनप्रमाणे. ओके, देन यू गेट द इझिली आन्सर. ओके, होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड अँड ऑल्सो सॉल्व दॅट क्वेश्चन थर्ड. यामध्ये पण इझी आहे. यामध्ये तुम्हाला 99चा क्यूब काढायचा आहे. इट मीन्स 99 मीन्स 100 - 1. तुम्हाला मी सांगितलं होतं की कोणत्याही नंबरचा तुम्हाला काय काढायचं, क्यूब जर काढायचं असेल तर आपण काय करायचं, त्याला आधी आपण एक्सपॅन्ड करूया. 10 - 1 म्हणजे काय होईल बेटा आपल्याकडे, 10 - 1 इज 99. मग याला तुम्ही फॉर्म्युला लावा कोणता, a minus b होल क्यूब. इथे एच्या ठिकाणी असेल 100 आणि बीच्या ठिकाणी असेल तुमचा 1. ओके, अंडरस्टूड, सिम्पल. सो बेटा तुम्हाला मी फर्स्ट सांगितलं आहे, सेकंड आणि थर्ड होमवर्क फॉर यू. देन सी द फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन इझी आहे. यामध्ये काय करायचं बघा, फोर्थ क्वेश्चन सेज अस सिम्प्लिफाय.
आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, खूपच इझी आहे. यामध्ये तुम्हाला 2 फॉर्म्युला यूज करायचे आहे. विच वन देखा इथे, बघा इथे काय करायचं आपल्याला की ए प्लस बी होल क्यूब देन ए मायनस बी होल क्यूब. ओके बेटा, आपल्याला काय करायचं यामध्ये वी हॅव टू नीड 2 फॉर्म्युलेज. विच वन I know that and you also know that. Which one? A plus b whole cube is what? A cube plus 3 times a square plus 3 times a square b plus 3 times ab square plus b cube. That's your formula for a plus b whole cube. त्याला आपण असंही लिहू शकतो a cube plus b cube plus 3 times ab. a plus b ला आपण कॉमन घेतलं आहे. देन सेकंड फॉर्म्युला विच वन बेटा? a मायनस बी होल क्यूब, जो की आपण आताच बघितला आहे. विच वन? a क्यूब मायनस 3 टाइम्स a स्क्वेअर b प्लस 3 टाइम्स ab स्क्वेअर मायनस b क्यूब. त्याला आपण असंही लिहू शकतो a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab अँड कॉमन फॅक्टर a मायनस b इन द ब्रॅकेट. ओके, सो यामध्ये बघा सिम्प्लिफायमध्ये काय म्हणतंय, सिम्प्लिफाय करणे म्हणजे सिम्प्लिफिकेशन असतं की ज्याला सिम्पली आपल्याला लिहायचं असतं आणि सिम्प्लिफाय करायचं असतं. व्हेरी इझी क्वेश्चन. सी हियर, पी प्लस क्यूचा होल क्यूब आहे प्लस पी मायनस क्यूचा होल क्यूब आहे. आता इथे तुम्ही फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा? ए प्लस बी होल क्यूबवाला, बिकॉज इथे प्लस आहे. आणि यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचा आहे ए मायनस बी होल क्यूबवाला, बिकॉज इथे मायनस आहे. सिम्पल फॉर्मॅट अप्लाय करा. सी हियर, एच्या ठिकाणी तुमच्याकडे बी पी आहे, बीच्या ठिकाणी क्यू आहे. देन ए क्यूब मीन्स पी क्यूब प्लस 3 टाइम्स पी स्क्वेअर क्यूब, म्हणजे तुम्ही पी प्लस क्यू होल क्यूबमध्ये फर्स्ट फॉर्म्युला अप्लाय करा. तुम्हाला मिळेल काय बेटा? पी क्यूब प्लस 2 टाइम्स पी स्क्वेअर, सॉरी 3 टाइम्स पी स्क्वेअर क्यूब प्लस 3 टाइम्स पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू क्यूब. ओके, त्यानंतर काय करायचं बेटा? या पी मायनस क्यूच्या होल क्यूबमध्ये तुम्ही अप्लाय करा फॉर्म्युला ए मायनस बी होल क्यूब. देन यू गेट पी क्यूब मायनस 3 टाइम्स पी स्क्वेअर क्यूब प्लस 3 टाइम्स पी क्यू स्क्वेअर मायनस क्यू क्यूब. देन वी गेट इझिली. देन आपल्याला काय मिळेल बेटा? सी हियर, काय मिळेल आपल्याला? सिम्पल इथे बघायचं की दॅट प्लस 1 पी क्यूब अँड देन 1 पी क्यूब, हाऊ मच? 2 पी क्यूब, बरोबर. आणि हा जो प्लस क्यू क्यूब आहे आणि मायनस क्यू क्यूब आहे दॅट कॅन्सल, बिकॉज यू नो व्हेरी वेल प्लस मायनस कॅन्सल होतात. ओके, देन सी हियर ऑल्सो दॅट 3 पी स्क्वेअर क्यू अँड दॅट 3 पी स्क्वेअर क्यू, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, त्यामुळे दोन्ही हे पण काय होतील बेटा? कॅन्सल होतील ऑब्वियसली. रिमेनिंग काय आपल्याकडे? 3 पी क्यू स्क्वेअर प्लस 3 पी क्यू स्क्वेअर इज 6 टाइम पी क्यू स्क्वेअर. इट मीन्स अवर आन्सर इज 2 पी क्यूब प्लस 6 पी क्यू स्क्वेअर. सो बेटा सगळ्यांना फर्स्ट क्वेश्चन समजला असेल. सेकंड तुम्हाला होमवर्क असेल. होमवर्कसाठी होमवर्क तुम्हाला यासाठी देतो मी. होमवर्क तुम्हाला मी यासाठी देत आहोत कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजाव्यात. ओके, सो चला बघूया आपला बेटा प्रॅक्टिस सेट 5.3. पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो की तुम्हाला दोन्हीही जे काय फॉर्म्युले आहे ए मायनस बी होल क्यूब अँड ऑल्सो वॉट अँड ए प्लस बी होल क्यूब, हे दोन्हीही फॉर्म्युले काय करायचे? लक्षात ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जड जाणार नाही. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बघा देन नंतर वी सी द अवर प्रॅक्टिस सेट 5.3, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपॅन्ड. यामधला मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन करून देईन आणि बेटा मी तुम्हाला करून देईल 6 क्वेश्चन. बाकीचे क्वेश्चन जे आहे 6 क्वेश्चन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 7th आणि 8th, हे तुम्हाला बेटा होमवर्क असेल. ओके, कारण मी प्रत्येक क्वेश्चन सांगत बसणार नाही, कारण तुम्हाला स्वतःहून पण सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तुमच्याकडे सोल्युशन मी गिवन आहे, तुम्हाला सोल्युशन मी दाखवत आहो. सोल्युशन बघा आणि समजून लिहून घ्या. ओके, सी हियर आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. बघा तो फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, काय म्हणतं? एक्सपॅन्ड करणे म्हणजे बेटा त्याला एक्सपेन्शन करणे, वाढवणे समोर. देन 2m मायनस 5 क्यूब. आता मला सांगा या 2m मायनस 5 क्यूबमध्ये तुमच्याकडे बेटा ए काय असेल? तुमच्याकडे ए काय असेल? ए इक्वल्स टू 2m अँड बी इक्वल्स टू हाऊ मच? बी इक्वल्स टू 5. Understood? And we know the formula. Which one? See the answer of first question. It is know that what we know that a minus b whole cube equals to काय असतं बेटा? a cube minus b cube minus 3 times a square b plus 3 times ab square. यामध्ये सिंपल पुट करा. तुमच्याकडे a काय आहे? 2m, b आहे 5. a च्या ठिकाणी 2m पुट करा, तर काय होईल बेटा तुमच्याकडे? a means a cube means 2m whole cube minus b cube means 5 चा cube minus 3 times a square means 2m चा whole square into b means our what? 5 into 5, then plus that 3 and 3 into a is 2m and b is our 5 चा square. त्याला सॉल्व करा सिंपल. 2 चा क्यूब 8 आणि m चा क्यूब m क्यूब, 5 चा क्यूब 125 मायनस 125 आणि बेटा 3 बघा मला सांगा 4 चा क्यूब स्क्वेअर काय असेल बेटा? 4 चा स्क्वेअर 4, सॉरी 2 चा स्क्वेअर नॉट 4 चा स्क्वेअर. ओके, 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 3 इज हाऊ मच? 12 अँड 12 इंटू 5 इज 12 5 दा 60 m स्क्वेअर अँड द लास्ट थिंग इज 3 इंटू 2 इज 6 अँड 5 चा स्क्वेअर किती बेटा? 25 इंटू 6 इज हाऊ मच?
25 इंटू 6 इज 150 एम. ओके, व्हॉट इज इट? 150 एम. थोडा प्रॉब्लेम होत आहे माझ्या बोलण्यामध्ये बिकॉज ऑफ स्क्रीनवर थोडं मला बरोबर दिसत नाही आहे. बिकॉज ऑफ स्क्रीनिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होत आहे, बंद चालू होत आहे. भलेही तुम्हाला व्हिडिओ प्रॉपर दिसत असेल, पण बेटा स्क्रीन इकडे चालू बंद होत आहे. ओके, सो डोंट वरी. तुम्हाला बेटा फर्स्ट क्वेश्चन समजला असेल. ज्यांना फर्स्ट क्वेश्चन समजला ते सेकंड करू शकतात, थर्ड करू शकतात, बिकॉज तुम्हाला सेकंड पण होमवर्क आहे, थर्ड पण होमवर्क आहे आणि सोबत फोर्थ पण तुम्हाला होमवर्क आहे. इझिली समजून घ्यायचं. इझिली फक्त हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, a मायनस बी होल क्यूबचा, जेणेकरून तुम्हाला इझिली सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. फक्त काय करायचं, एच्या ठिकाणी काय ते पुट करायचं आणि बीच्या ठिकाणी काय ते पुट करायचं. देन सिम्पल मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. देन यू इझिली डू दॅट एनी प्रॉब्लेम. ओके, बेस्ड ऑन द एक्सपेन्शन. ओके, देन सी तुम्हाला बेटा फर्स्ट सांगितलं आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ तुम्हाला काय होमवर्क आहे बघा. हा जो सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, दॅट होमवर्क अँड दॅट फिफ्थ ऑल्सो होमवर्क. आता मी तुम्हाला 6 सांगणार. सी द 6 प्रॉब्लेम, सी द युअर 6th प्रॉब्लेम. बघा इथे 6 प्रॉब्लेम आहे बेटा. आता 6 प्रॉब्लेममध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे की यामध्ये जो सेकंड फॅक्टर आहे तो कशामध्ये आहे, फ्रॅक्शनमध्ये आहे. फ्रॅक्शन म्हणजे ज्याला फ्रॅक्शन आपण कशाला म्हणतो की ज्याला स्पेसिफिक काय असतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, याला आपण फ्रॅक्शन म्हणतो. बघा इथे न्यूमरेटर काय आपल्याकडे, न्यूमरेटर इज 1 आणि डिनॉमिनेटर इज 2p. आता याला कसं सॉल्व करायचं, यामध्ये कन्फ्युजनची काहीच गोष्ट नाही, तर सेम सॉल्व करायचं. बघा यामध्ये आपल्याकडे ए काय असणार, यामध्ये आपल्याकडे ए आहे बेटा 2p आणि बी आहे आपल्याकडे बेटा बी जवळ 1/2p. पुट करा सिम्पल. कशामध्ये, ए क्यूब फॉर्म्युला आपला काय बेटा, ए मायनस बी होल क्यूबचा बेटा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, सिम्पल ए क्यूब मायनस बी क्यूब देन मायनस ऑफ 3 टाइम्स ए स्क्वेअर बी देन प्लस ऑफ 3 टाइम्स ए बी स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये एच्या ठिकाणी 2p पुट करा आणि बीच्या ठिकाणी बेटा 1/2p पुट करा. सिम्पल. तर काय होईल बेटा आपल्याकडे बघा, तुम्ही समजा एच्या ठिकाणी 2p पुट केलं, देन 2p क्यूब मायनस ऑफ 1/2p होल क्यूब, बिकॉज बीची वेळ आपल्याकडे 1/2p आहे. ओके, देन मायनस 3 इंटू 2pचा होल स्क्वेअर इंटू 1/2p प्लस 3 इंटू 2p इंटू 1/2pचा होल स्क्वेअर. याला सिम्पल सॉल्व करा. 2चा क्यूब काय असेल, 8 असेल, पीचा क्यूब 8p क्यूब. सिम्पल. हा एक फॉर्मॅट कंप्लीट. देन मायनस सिम्बॉल ॲज इट इज. देन 1चा क्यूब बेटा तुमच्याकडे 1 असेल आणि 2चा क्यूब 8, पीचा क्यूब p क्यूब, दॅट्स वाय 1/8p क्यूब. देन ऑल्सो मायनस सिम्बॉल ॲज इट इज. देन सी हिअर बेटा तुमच्याकडे ते 2p होल स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर असेल 4, इथे 4 इंटू 3 इज हाऊ मच, 4 इंटू 3 इज युअर वॉट 12. ओके, हाऊ मच 12p स्क्वेअर. काय होईल बेटा आपल्याकडे 12p स्क्वेअर. इथे आपल्याकडे असेल बघा, मी या टर्मला सॉल्व करून देतो. ओके, बघा ही जी टर्म आहे आपली पूर्णपणे कशा बेटा अशी आहे ना, 3 इंटू सी हिअर 3 इंटू 2pचा होल स्क्वेअर इंटू 1/2p. यामध्ये काय होणार बघा, इथे मी तुम्हाला सिम्पली सांगतोय की इथे 2pचा स्क्वेअर आहे, इथे सिम्पल 2p आहे, हा 2p कटून जाईल आणि या स्क्वेअरमधला एक 2p कटून जाईल आणि वाचणार काय आपल्याकडे सिम्पल 3 इंटू 2p इंटू 1, बरोबर ना. बिकॉज या 2p स्क्वेअरमधला आपण एक 2p कॅन्सल केला आहे, तर फक्त आपल्याकडे 2p वाचणार, बरोबर. देन 2 इंटू 3 इज 6 आणि 6 इंटू 1 इज 6 ऑल्सो, दॅट्स वाय 6p मायनस 6p. अंडरस्टूड. देन वी इव्हॅल्युएट द लास्ट टर्म. काय असेल बेटा आपल्याकडे प्लस ऑफ 3 इंटू 2 इज 6, इथे पण एक 2p कॅन्सल, इथे पण एक 2p कॅन्सल. आपल्याकडे काय वाचणार बेटा, वी सिम्पल गेट 3/2p. दॅट युअर आन्सर फॉर दवर 2p मायनस 1/2p होल क्यूब. ज्यांना हा फॉर्म्युला समजला बघा, तुम्हाला मी पुन्हा सांगतोय की ज्यांना हा फॉर्म्युला समजला, a मायनस बी होल क्यूब इक्वल्स टू a क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर, ज्यांना हा फॉर्म्युला समजला ना, त्यांनी कोणत्याही कंडिशनमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फक्त यामध्ये फॉर्म्युला अप्लाय करा. फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला अप्लाय करा, देन ॲडिशन सबट्रॅक्शन बघा, मल्टिप्लिकेशन करा बरोबर किंवा डिव्हिजन करा बरोबर, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ओके, होप्स ऑल ऑफ अंडरस्टँड. मी याला क्लिअर करतोय जेणेकरून तुम्हाला सोल्युशन लिहायला जड जाणार नाही. ओके बेटा, सोल्युशन पाहून लिहायचं सगळ्यांनी व्यवस्थित. मी याला क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला सोल्युशन लिहायला कोणताही प्रॉब्लेम व्हायला नको. ओके बेटा, ऑल ऑफ यू अंडरस्टँड. सोल्युशन व्यवस्थित लिहायचं. आता तुम्ही म्हणाला की सर तुम्ही फक्त आम्हाला 2 प्रॉब्लेम करून दिले, बाकी आम्ही करायची का? हो बेटा, बाकी तुम्ही करायचे. तुम्ही 7th वाला 8th वाला दॅट्स होमवर्क फॉर यू. बेटा तुम्हाला 7th आणि 8th पण काय आहे, होमवर्क आहे. जे क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे बघा, हे क्वेश्चन पण तुम्हाला होमवर्क आहे. तुम्हाला होमवर्कचे क्वेश्चन करायचे आहे, तुम्हाला ॲन्सर इथे गिवन आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतःहून पण समजतील. अंडरस्टूड. चला समोर जाऊया, बघूया आपला सेकंड क्वेश्चन यामधला. प्रॅक्टिस सेट 5.3 मधला सेकंड क्वेश्चन आहे आपल्याकडे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय मीन्स वॉट, ज्यामध्ये आपल्याला 2 फॉर्म्युले अप्लाय करायचे. कोणते बेटा, फर्स्ट इज द a प्लस बी होल क्यूब, काय असतं, a क्यूब
प्लस बी क्यूब प्लस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 टाइम्स ए बी स्क्वेअर. हा झाला बेटा आपला ए प्लस बीचा होल क्यूब. देन सेकंड इज वॉट ए मायनस बीचा होल क्यूब. तो काय असतो बेटा आपल्याला व्हॉट इज इट ए क्यूब मायनस बी क्यूब देन मायनस ऑफ 3a स्क्वेअर बी प्लस ऑफ 3ab स्क्वेअर. ओके सिम्पल. ज्यांना हे दोन फॉर्म्युले माहिती आहे, ज्यांना हे दोन्ही फॉर्म्युले ए मायनस बी होल क्यूब ओके ए मायनस बी होल क्यूब अँड ए प्लस बी होल क्यूब माहिती असेल त्यांना कोणताही प्रॉब्लेम यामधला सॉल्व करता येईल. ओके चला मी याला बेटा याला करेक्ट करतो, याला मी इरेज करतो जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवर मला समजवता येईल. बघा यामधला आपण एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतोय मी, बाकी 3 तुम्हाला करायचे. ओके चला बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय आपल्याकडे 2a प्लस बीचा होल क्यूब. यामध्ये तुम्ही ए प्लस बी होल क्यूब लावा कारण ते 2a प्लस बी होल क्यूब आहे. देन मायनस सिम्बॉल मायनस ऑफ 2a मायनस बी क्यूब. यामध्ये तुम्ही ए मायनस बीचा होल क्यूब फॉर्म्युला लावा. इझी. म्हणजे काय होणार इट इज नो दॅट व्हॉट वी नो दॅट ए प्लस बी होल क्यूब इज ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 टाइम्स ए स्क्वेअर बी प्लस 3 टाइम्स ए बी स्क्वेअर and a minus b is what a minus b equals to a minus b whole cube is what a cube minus b cube minus 3 times a square b. Understood? Then see here काय होणार बेटा we have to solve the first question. जो आपल्याला हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. काय होणार बेटा एच्या ठिकाणी 2a आहे आणि बीच्या ठिकाणी बीच आहे. देन 2a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3 इंटू 2a चा होल स्क्वेअर इंटू बी प्लस 3 इंटू 2a इंटू बी स्क्वेअर. हा झाला फर्स्ट फॉर ए प्लस बी क्यूब सोबतचा फॉर्म्युला फॉर 2a प्लस बीचा होल क्यूब. जिथे आपण एच्या ठिकाणी 2a पुट केला आहे आणि बीच्या ठिकाणी तरी बीच आहे ॲज इट इज. ओके देन सेकंड आपल्याकडे काय बेटा मायनस सिम्बॉल ॲज इट इज मायनस ऑफ 2a क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3 टाइम्स 2a चा होल स्क्वेअर इंटू बी प्लस 3 टाइम्स 2a इंटू बीचा स्क्वेअर. आणि इथे बेटा आपण ए मायनस बी होल क्यूबचा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. सिम्पली तुम्हाला समजतील, तुम्ही फक्त सिम्पल सॉल्व करा, तुम्हाला समजेल. नाही समजेल तर मला विचारत चला. ओके देन सी हिअर 2a क्यूबचा होल क्यूब काय असेल 8a क्यूब 2चा क्यूब 8 आणि एचा ए क्यूब देन बीचा क्यूब देन 3 इंटू सी हिअर 2चा स्क्वेअर 4 इंटू 3 इज 12 दॅट्स वाय 12a स्क्वेअर बी देन 3 इंटू 2 इज 6ab स्क्वेअर देन सी दॅट फॉर्मॅट. मग याला सॉल्व करायचं आहे ब्रॅकेटला मायनस 8a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 12a स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर. आता यामध्ये ज्या काही कॉमन टर्म असतील त्यांना बघायचं, त्यांची ॲडिशन करायची किंवा जर समजा मायनस प्लस मायनस असेल त्याला कॅन्सल करायचं. बघा इथे 8a क्यूब इथे प्लस 8a क्यूब आहे, इथे मायनस 8a क्यूब आहे म्हणून हा प्लस 8a क्यूब आणि मायनस 8a क्यूब गेट कॅन्सल. बरोबर. देन बघा इथे प्लस बी क्यूब आहे, इथे प्लस बी क्यूब आहे आणि प्लस बी क्यूब काय असेल बेटा आपल्याकडे 2 टाइम्स बी क्यूब प्लस बी क्यूब इज हाऊ मच 2 टाइम्स बी क्यूब. सी हिअर 2 टाइम्स बी क्यूब सिम्पल. देन सेकंड प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी हाऊ मच 12 प्लस 12 इज 24a स्क्वेअर बी. देन बघा इथे प्लस 6ab स्क्वेअर दॅट गेट कॅन्सल विथ मायनस 6ab स्क्वेअर कारण इथे प्लस मायनस आहे. सगळ्यांना फर्स्ट फॉर्मॅट समजला असेल अबाउट द 2a प्लस बी होल क्यूब मायनस ऑफ 2a मायनस बी होल क्यूब. तुम्हाला फक्त हे दोन फॉर्म्युले ए प्लस बीचा होल क्यूब आणि ए मायनस बीचा होल क्यूब हे दोन फॉर्म्युले माहिती असेल तुम्ही या क्वेश्चनला इझिली सॉल्व करू शकता. ओके यामधला सेकंड तुम्हाला होमवर्क असेल, थर्ड पण तुम्हाला होमवर्क आहे आणि बेटा फोर्थ वन इज ऑल्सो होमवर्क फॉर ऑल ऑफ यू. काय करायचं सगळे क्वेश्चन सॉल्व करा. नाही समजेल तर मला बेटा कमेंट करायची. डू कमेंट ऑन कमेंट बॉक्स. तुम्ही कमेंट करत नाही बेटा कमेंट करत चला जेणेकरून मला समजेल की तुम्हाला समजत आहे. ओके ऑल ऑफ यू कमेंट मी. ओके कमेंट मी ऑल ऑफ यू अंडरस्टँड देन प्लीज कमेंट मी दॅट की यस सर आय कॅन अंडरस्टँड. नसेल समजा तुम्हाला ते पण सांगायचं देन आय विल क्लिअर युअर डाऊट्स. ओके चला देन बघा बेटा यामध्ये सेकंड क्वेश्चनचं पण सोल्युशन आहे. इथे सेकंड क्वेश्चनचं सोल्युशन तुम्ही बघून घ्यायचं. देन थर्ड पण आहे फोर्थ पण आहे. ठीक आहे तुम्ही स्वतःला याला सॉल्व करायचं. डू युअर वर्क फास्ट अँड सिम्पल. डू युअर वर्क फास्ट आणि सिम्पल. ओके तुम्हाला लवकर करायचं पण आहे आणि सिम्पल पण करायचं आहे म्हणजे त्या गोष्टीला समजून पण घ्यायचं आहे आणि त्या गोष्टीला लिहिता पण आलं पाहिजे यासाठी प्रॅक्टिस पण करायची आहे. सो ऑल ऑफ यू इफ यू ऑल लाईक माय व्हिडिओ देन प्लीज do subscribe, share and like my channel. We have to grow mathematics to mathematics. So thank you for watching my video. बेटा समजलं असेल तर मला कमेंट करत चला. ओके कमेंट ऑन कमेंट बॉक्स. नाही समजलं ते पण मला सांगायचं देन आय विल क्लिअर युअर डाउट्स ऑन द गुगल मीट. ओके सो ऑल ऑफ यू टेक केअर अँड कीप स्माइल. सो बाय. थँक्यू सो मच.